तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं नमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात्प्रेमा स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहुक्षेत्रनिवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम् ओ वरुणगुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवना कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार आइए महाराज बधारिए आइए हनुमंत बधारिए आइए महाराज विभुं व्यापकं ब्रह्म वेदास्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं
नमामि शमीशान निर्वाण रूपम. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंताने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु धर्मगुरू, तसेच वैकुंठाला जाणारे नवे नवे वैकुंठान परत मृत्यू लोकात येणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय, त्यांचा आज या पहिल्या दिवशीचा अभंग निवडलेला आहे. तरी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून काय सांगतात, सार काय आणि असार काय. विढल 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 हर घाला हर हरी विठ्ठल हरी विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा की आज आपल्या डोकेवाडा गावामध्ये भव्य दिव्य अखंड नामयज्ञाची सुरुवात झालेली आहे. आणि आज कितवा दिवस आहे, पहिला दिवस. तर पहिल्या दिवसाची सेवा माझ्या पामराकडे आले हे माझं परम भाग्य समजते. पहिला नमस्कार करते माझ्या भगवान परमात्म्याला ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार करते माझ्या आईवडिलांना ज्यांनी मला अनमोल असा देह दिला. तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी अनमोल अशी विद्या दिली. आणि चौथा नमस्कार करते तुमच्या श्रोते मंडळी मायबापांना की तुम्ही एवढं छान श्रवण करतात. तुम्ही जर नसत ना मी कीर्तन कोणाला सांगितलं असतं. ऐका, आज आपल्या या डोकेवाडा गावामध्ये भव्य दिव्य अखंड नामयज्ञ चाललेला आहे. आणि या नामयज्ञामध्ये मला पहिल्या दिवसाची सेवा मिळाली हे माझं परम भाग्य समजते. आणि ही सेवा कोणामुळे मिळाली तर श्री क्षेत्र नारायणगडाचे आपले शिवाजी बाबा यांच्या हस्ते व आपले बेलेश्वर संस्थानचे तुकाराम बाबा यांच्या हस्ते चाललेला हा अखंड नामयज्ञ व त्यांच्या कृपेने मला या नारदाच्या गादीवर सेवा मिळाली हे माझं परम भाग्य समजते. व तसेच मला कीर्तनाला उत्कृष्ट अशी साथ करणारे गायनाचार्य आमच्या अर्जुन महाराज असतील त्यांचेसुद्धा धन्यवाद. तसेच आमचे माऊलीदादा असतील त्यांचेसुद्धा धन्यवाद. आणि
आपले तुकाराम बाबा असतील त्यांचेसुद्धा धन्यवाद. आणि नारायण महाराज तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. असं वाटतं की गायन तुमचं ऐकतच बसावं की काय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा एकदा. तसेच इकडं मृदंगाचे सुंदर असे साथ करणारे मृदंगमणी आपले बजरंग महाराज असतील त्यांचेसुद्धा खूप धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. आणि त्यांच्याच संस्थेमधले हे बालगोपाळ यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हे घडवणं सोपं नाही. कारण ऐका आम्ही संस्थेत शिकतो. दिदींनी आमच्याकडे 2-4 मुली दिल्या की मग कळतं ह्यांना कसं घडवायचं. पण ह्यांना संस्कार देणं ह्यांना कसं शिकवायचं असं संस्कार देणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे यांच्यासाठी अजून एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तशाच असणाऱ्या माझ्या गुरु भगिनी त्यांच्यासुद्धा चरणी नतमस्तक होते. आपले यूट्यूब चॅनल असतील, पेटीवाले मास्तर असतील आणि इकडं माईक सिस्टमवाले काका असतील त्यांचेसुद्धा धन्यवाद. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसंच आपल्या गावामध्ये सुंदर अशा श्रीमद भागवत कथेची सुरुवात बी आज झालेली आहे. या धर्ममंडपामध्ये येण्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. त्याच्याशिवाय आपण या धर्ममंडपामध्ये येऊ शकत नाही. आणि तुम्ही आज श्रीमद भागवत कथे श्रवण केलेलं आहे. तसेच आज माझ्या कीर्तनासाठी सुद्धा उपस्थित आहे. तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल ऐका आज अभंग कोणाचा घेतला आहे, तुमचा की माझा? जगद्गुरु तुकोबारायांचा. कोणाचा? जगद्गुरु तुकोबारायांचा. ऐका आपण ज्या संतांचा अभंग घेतला त्या संतांचा आदर अधिकार कळायला पाहिजे. ऐका माझ्या तुकोबारायांचा काय अधिकार होता हो? तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कोण? यम. ऐका माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं नुसतं तुकाराम नाव घेतलं की ते यमाला थरकाप होतो. एवढं माझ्या तुकोबारायांचा अधिकार श्रेष्ठ आहे. आणि माझे तुकोबाराय भंडारा डोंगरावरती आणि अशा वेगवेगळ्या डोंगरावरती भजन करायला जायचे. आणि ज्या वाटेवरनं ते जायचे ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. आता सर्वांनी एकदा वरूनचा हात घ्या आणि आपल्यासोबत भजन करा. काय म्हणत होते तुकोबाराय ज्या वाटेवरून जात होते? काय म्हणत होते तुकोबारायांची वाट? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी सोबत भजन करायचंय. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. काय करत होती ती वाट? माझे जगद्गुरु तुकोबाराय ज्या वाटेवरनं जात होते ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. एवढे माझे तुकोबाराय श्रेष्ठ होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु तुकोबाराय आज त्यांचा 4 चरणाचा अभंग आज सेवे करताना वेळेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
ऐका, तुम्ही म्हणताल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दोनदा का घेतलं? तर ऐका, माझे छत्रपती शिवाजी महाराज एवढे महान शूरवीर होऊन गेले, त्यांचं 2 शब्दात वर्णन करते. ऐका, माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी आज हे स्वराज्य उभं केलं नसतं ना, तर मी या नारदाच्या गादीवर आज तुम्हाला दिसले नसते. आणि महिला मंडळ तुमच्या डोक्यावरती पदर आणि कपाळावरती कुंकू कोणामुळे दिसत असं ना, तर माझ्या राजांमुळे दिसतं. पुरुष मंडळ तुमच्या डोक्यावरती टोपी आणि ओठावरती मिशी कोणामुळे दिसत असेल, तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. ऐका, एक राजा जरी नसता तर मला अशी मागणी मागावी लागली असती. ऐका, माझ्या राजाने किती कष्ट केले. कष्ट केले तर माझ्या राजानं, कष्ट केले तर माझ्या राजानं, किती कष्ट केले. आपण काय करतो? जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केले तर माझ्या राजानं, जाती जातीत वाटू नका. ऐका दादांनो, माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे कष्ट केले, पण आपण काय करतो? जातीभेद करतो. ऐका, माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती गोळा करून हे स्वराज्य उभं केलं. माझे शिवाजी महाराजांनी काय दिलं? स्वराज दिले रयतेला, स्वराज दिले रयतेला. पण आपण काय करतो? त्याची जाण राखत नाही. काय? स्वराज दिले रयतेला, स्वराज दिले रयतेला, जान त्याची तुम्हारा उदार, कष्ट केले तर माझ्या राजानं, कष्ट केले तर माझ्या राजानं, जाती जातीत वाटू नका रे. किती कष्ट केले माझ्या राजानं. ऐका, कष्ट केले तर माझ्या राजानं, जाती जातीत वाटू नका रे. दीन दुबळा गरीबा समाजा दूर खांद्यावर घेतला त्यानं, जाती जातीच्या बेड्या तोडून. माझ्या राजांनी जे जाती भेद करत होते त्यांच्या बेड्या तोडल्या. काय केल्या? जाती जातीच्या बेड्या तोडून. तुम्हा आम्हाला काय केलं? तुम्हा आम्हा केला एक समान, कष्ट केले तर माझ्या राजानं, जाती जातीत वाटू नका रे. किती कष्ट केले माझ्या राजाने. ऐका, माझ्या राजाने आज 18 पगड जाती गोळा करून हा समाज उभा केला. सोपं नाही दादांनो. माझ्या राजाने आज एवढे कष्ट केले नसते ना, तर मला आज अशी मागणी मागावी लागली असती. काय? हुजूर, मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ. क्या? हुजूर, मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या मैं कर सकती हूँ? अशी मला तुमच्या त्या बादशहासमोर मला मागणी मागावी लागली असती. परंतु त्या राजाने आपल्याला हे पाहायला मिळालं नाही की माझे राजे आज नसते तर मला तशी मागणी मागावी लागली असती. परंतु माझ्या राजाने ही माझ्या वेळी येऊन दिली नाही. कारण माझ्या राजांनी 18 पगड जाती गोळा करून हे स्वराज्य उभं केलंय. काय केलंय? 18 पगड जाती 16, सारा समाज मराठमोळा, स्वराज्यावर ठेवून डोळा, एका जागी केलंय गोळा. प्रथम पहिलं शिर झुकवलं जिजाऊ चरणावरी, प्रथम पहिलं शिर झुकवलं जिजाऊ चरणावरी. बाई माझा ग शुभराजा ग बसला घोड्यावरी, बाई माझा ग बसला घोड्यावरी. माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती गोळा करून हे स्वराज्य निर्माण केलं. तसं माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु धर्मगुरु त्यांचा आज अभंग निवडलेला असो. तुम्ही म्हणताल छत्रपती शिवाजी महाराज होते कोण आणि त्यांनी काय केलं? ऐका, तुम्हाला जर वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा, आजकाल आपण भाषणात व्याख्यानात म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जन्माला या. कसे येतील जन्माला? आधी त्या आधीवर तशी जिजाऊ घडले पाहिजे. ऐका, आत्ताचे जिजाऊ पाहायला गेलं तर
8 वाजता मालिका बघायला बसतात, 12 वाजेपर्यंत उठतच नाही. कसे येतील माझे छत्रपती शिवाजी महाराज जेवाला जन्माला? ऐका, एकच वाक्य लक्षात ठेवा. पूर्ण कीर्तन जरी तुम्ही श्रवण नाही केलं, जरी काही नाही नेता आलं, तरी एवढं वाक्य लक्षात ठेवा. काय? मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी. काय? मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी. रामकृष्ण हरी म्हणा बनवताना रोटी. आणि साधू संतांच्या आशीर्वाद कोट्यानं कोटी, तेव्हाच येतील छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी. जरी छत्रपती शिवाजी महाराज नाही आले तुमच्या पोटी, तर त्यांच्या विचारांसारखा मुलगा किंवा त्यांच्या मावळ्यांसारखा मुलगा नक्कीच येईल पोटी. एवढा माझा शब्द खरा ठरणार. विढाला विढाला महिला मंडळ आपण स्वयंपाक करताना काय करतो? याला खवळ त्याला खवळ. पण आपण अशी निंदा केल्यापेक्षा आपण जर रामकृष्ण हरी म्हणा बनवताना रोटी, काय करा? आपण स्वयंपाक करत असताना फक्त एकच मंत्र म्हणायचा. काय म्हणायचा? रामकृष्ण हरी. हरी बोला खाता, हरी बोला गाता, उठता बसता हरी बोला, उठता बसता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला गाता, उठता बसता हरी बोला, उठता बसता. स्वयंपाक करताना रामकृष्ण हरी म्हणत म्हणायचा. म्हणताना कोण कोण म्हणेल बरं? हात वरती करा. एवढ्याच? असो. जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात त्या भंगातून? सार काय आणि असार काय? सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय? सार काय आणि असार काय हे आपल्याला समजावून सांगतात. आता तुम्ही म्हणाल सार काय ना असार काय? आता तुम्हाला भिमुंगाची शेंग माहिती का? आपण शेतकरी आहोत, माहिती का? तर त्या भुईमुगाच्या शेंगीचं टरफल कसं आहे बरं? असार. आणि त्यातली शेंगदाणा सार. बरं जाऊ द्या, एक उदाहरण सांगते अजून. आंबा माहिती का? आंबा आजच्या काळात आंबा आहे ना. बरं आंब्याचं टरफल कसं आहे? असार. आणि त्यातली कोय असार आणि मधला रस सार. तर जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? सार विचार करा असार विचार करू नका. आता तुम्ही म्हणताल ताई आम्ही कोणता विचार करायचा? तर ऐका. क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, करावया पार हो, करावया पार नशवंत देहा जाणार सकळा, नशवंत देहा जाणार सकळा. काय करा तुम्ही? क्षणाला विचार करा आपण या भवसिंधूतून कसं तरतो. ऐका. पहिला विचार काय? आपण या भवसिंधूतून तरलं पाहिजे. दुसरा विचार, पुरुष मंडळ एकदा का केला तर तो परत करू नये. कोणता? एखादी का घरी आणली दुसरी आणण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्यांनी पाप लागतं. तर महाराजांचं प्रमाण आहे, एक पुरुष दोन नारी पाप वसे त्याच्या घरी, पाप वसे त्याच्या घरी. काय? एक पुरुष दोन नारी पाप वसे त्याच्या घरी. एक का घरी आणली का दुसरी आणण्याचा विचार करू नका. आता मी असंच कीर्तनामध्ये सांगितलं. एक पुरुष माझ्याकडे आला आणि म्हणाला, ताई तुम्ही सांगितलं पहिली असली तर दुसरी आणण्याचा विचार करू नका. मग मी तर तिसरी आणली तर? मी म्हणलं पहिली नको दुसरी नको, मग आता तिसरी कशाला? असे काही काही लोक असतात बघा. हा झाला दुसरा विचार. तिसरा विचार कोणता आहे? तर अभंगाचा प्रथम चरण. सारा सार विचार करा उठा, सारा सार विचार
करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. आता तुम्ही म्हणाल नाम कसं कंठामध्ये धारण करायचं. आता का तुम्ही म्हणाल आमच्या कंठामध्ये काय एखादा फोटो आणून चटकायचा का, तर तसं नाही. ऐका, प्रभू रामचंद्र त्यांचे सेवक कोण, हा हनुमंतराय. त्यांनी जसं माझ्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं कसं, तर ऐका, ज्यावेळेस रामराज्याभिषेक चालू होता त्यावेळेस माझ्या प्रभू रामचंद्रांनी रामसभा भरत असताना प्रत्येक काही ना काही भेटवस्तू दिली. आणि एक पात्र असं होतं ते म्हणजे हनुमंतराय, त्यांना काहीच वस्तू दिली नाही. मग सीतामाता प्रभू रामचंद्रांकडे आल्या, म्हणाल्या प्रभू तुम्ही सर्वांना काही ना काही भेटवस्तू दिली, परंतु एक पात्र असं आहे की त्यांना तुम्ही काहीच दिलं नाही. मग प्रभू राम म्हणतात सीते मला माहिती आहे ती कोणती गोष्ट आहे, ती कुणाला दिली नाही, कोणतं पात्र आहे ते मला सगळं माहिती आहे. मग सीता म्हणताला कोण, प्रभू रामचंद्र म्हणतात सीते तू आज माझ्या पुढे उभे कुणामुळे आहेस ना, तर फक्त आणि फक्त हनुमंतरायांमुळे. आणि माझा भाऊ लक्ष्मण कोणामुळे इथं जिवंत आहे, तर फक्त आणि फक्त हनुमंतरायांमुळे. माझा जीव जरी त्यांच्या पायावरती ओवळून टाकला तरी माझे जाणी त्यांचे उपकार. काय द्यावे त्याचे भावे उतराई. 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 देवी महामाईची बटोला, देवी महामाईची बटोला, देवी महामाईची बटोला. काय द्यावे त्याचे भावे उतराई. 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 काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. प्रभू रामचंद्र म्हणतात की माझा जीव जरी त्यांच्या पायावरती ओवळून टाकला तरी माझ्याच्याने त्यांचे उपकार फिटू शकत नाही. मग सीतामाता प्रभू रामचंद्र तसं म्हणून पुढे गेले आणि सीतामातांनी त्यांच्या गळ्यातला एक नवरत्नाचा हार माझ्या हनुमंतरायांना दिला. आणि हनुमंतराय ते नवरत्नाचा हार घेऊन एका झाडावरती बसले आणि झाडावरती बसून काय करतात, एक मणी घेतात, दाताखाली फोडतात आणि खाली फेकून देतात. असं प्रकरण हे एका वानराने पाहिलं आणि तो वानर धावतच सीतामातेकडे गेला. काय म्हणाला, माते तू जो हनुमंतरायांना नवरत्नाचा हार दिला तो हार माझे भगवान ते हनुमंतराय एक मणी फोडतात दाताखाली आणि खाली फेकून देतात. मग सीतामातेला राग आला आणि सीतामाता धावतच हनुमंतरायाकडे आले, म्हणाला ए हनुमंता तुला काही कळतं का नाही, मी एवढा नवरत्नाचा हार एवढा महाग हार तुझ्यासाठी दिला आणि तू खुशाल दाताखाली फोडतो आणि खाली फेकून देतो. मग हनुमंतराय म्हणतात सीते माता रागवू नकोस ग, मी याच्यात पाहतो माझा राम आहे का. सीतामाता थोड्या रागवलेल्या होत्या. आपल्या महिला मंडळ जसं पुरुष मंडळावर रागवतात तसं सीतामाता थोड्या रागवल्या आणि म्हणाल्या तू या मनात बघतो तुझा राम आहे का, आधी तुझ्यात राम आहे का बघ. माझ्या हनुमंतरायांनी मागचा पुढचा विचार न करता आपली छाती टरटर फाडली आणि एक राम नव्हे तर पूर्ण राम पंचायत दाखवली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, पिता धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता, साठविला दाता, त्रैलोक्याचा
टाळे वाजवा. ऐका, माझ्या हनुमंतरायांनी माझ्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. अजून कोणी साठवलं तर माझे संत सावतोबा, माझ्या सावता महाराजांनी देखील. ऐका, एक वेळेसचा प्रसंग आहे. सावता महाराज शेतामध्ये काम करत होते आणि माझ्या भगवान परमात्म्याने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. आणि माझ्या भगवान परमात्म्यानं ते एका चोराचं रूप घेतलं आणि माझ्या सावता महाराजांकडे आले. म्हणाले, सावतोबा, माझ्या मागं 2-4 चोर लागले, ते खूप खतरनाक आहेत, मला कुठंतरी लपायला जागा द्या. मग सावता महाराज काय म्हणतात, तुम्हाला इथं ऊस आहे, मग काय याच्यात लपा. पण तो मनुष्य काय म्हणतो, माझे भगवान परमात्मा काय म्हणतात, अरे ते चोर खूप खतरनाक आहेत, ते मला कसे बी पकडतील, मला कुठंतरी लपायला जागा द्या. मग माझ्या सावता महाराजांना कळालं, दुसरं तिसरं कोणी नसून माझा साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग माझी परीक्षा घ्यायची ठरवतोय. आणि माझ्या सावता महाराजांनी देखील मागचा पुढचा न विचार करता शेतामध्ये काम करत होते आणि हातामध्ये विळा होता. तो हातामधले विळा घेतला आणि छाती टरटर फाडली आणि माझ्या भगवान परमात्म्याला लपायला जागा दिली. तसं माझ्या भगवान परमात्म्याला लपायला कोणी कोणी जागा दिली, हनुमंतरायांनी आणि सावता महाराजांनी. तसं काय करायचंय, आपण आपल्या हृदयामध्ये भक्तीच्या जोरावर माझ्या भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करायचे. आता समजलं का? बोलत नाहीत का तुम्ही? माझ्या कीर्तनाचा असा नियम आहे, बंदी का ना केला, केला हृदय बंदी काना केला, केला हृदय बंदी काना सावता महाराजांनी माझ्या भगवान परमात्म्याला जसं कंठामध्ये हृदयामध्ये साठवलं, तसं आपण नामचिंतन करून माझ्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये कंठामध्ये धारण करायचे. तुम्ही म्हणताल का धारण करायचं? पण नामाचा महिमा एवढा मोठा आहे की माझे माऊली हरिपाठात सांगतात, गगनाहून मोठं नाम आहे, गगनाहून वाढ नाम आहे. माऊली हरिपाठात सांगतात, गगनाहून वाढ नाम आहे. किती मोठं नाम आहे, या आकाशापेक्षा दुप्पट माझं भगवान परमात्म्याचं नाम आहे. या भगवान परमात्म्याला आपल्याला हा 3.5 फुटाचा नरदेह कशासाठी दिलाय? तो या झाला फाटा बाजी केसा, तो या झाला फाटा बाजी केसा, तो या झाला फाटा बाजी केसा, तो या झाला फाटा. दिला देवा भजन देवा
देह सुंदर दिला, पण आपण काय करतो त्याची जाण राखत नाही. आपण काय करतो, खाल्लं पिल्लं नुसतं झोपायचं. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. हो खाया पिया सुख से सोया, हो खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया रे बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण. आपण काय करतो, भगवान परमात्म्याने आपल्याला एवढा मोठा नरदेह दिला, पण आपण खातो पितो नुसतं झोपतो. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला 3.5 फुटाचा नरदेह दिला. त्या भगवान परमात्म्याचे एवढे उपकार आहेत आपल्यावरती की 84 लक्ष योनीचा फेरा त्यामध्ये गुंतून आपल्याला हा नरदेह पुन्हा प्राप्त होतो. त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावर किती उपकार आहे, परंतु आपण काय करतो, ते उपकाराची अपकारावर परतफेड करतो. पण आजकाल असं झालंय, ज्यांनी उपकार केले त्याची फेड परत अपकाराने करतात. माझ्या गुरुवारांच्या तोंडातून एक दृष्टांत ऐकलेलं आहे, ते मी तुमच्या समोर सादर करते, ऐका. एक शेतकरी गृहस्थ होता आणि त्या शेतकरी गृहस्थाने 2 तरणी गोरं घेतली. आता मला सांगा, आपण शेतकरी आहोत, तरणी गोरं घेतल्यावर त्यांना चलायचं सुद्धा असते का हो? आ नसती. फदडक 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 कसं बी चालतात, कसं त्यांना चलायची शिस्त नसते. ते तरणी गोरं, त्या शेतकऱ्याने 2 तरणी गोरं घेतली आणि ते बैलगाडीला जुंपली. सकाळी बैलगाडीला जुंपली, ते फदडक फदडक कसे पळायला लागले. शेतामध्ये गेले, ते शेतकऱ्यांनी बिचाऱ्यांनी दिवसभर कष्ट केले आणि दिवस मावळायच्या वेळेस त्यांनी डबल गाडी जुंपली आणि परत यायला लागला. आता जसं माहेरचं कुणी आल्यावर महिला मंडळ काम सुचतं का? नाही. चहामध्ये साखर टाका का पत्ती टाका हे सुधारत नाही. आणि घरात पाहुणे आले की लेकरं उलट्या उड्या मारतात. त्या उलट्या उड्या मारण्याचं अजून उत्तर मिळालं नाही, पण कमन उलट्या उड्या मारतात तेच माहीत नाही. तर बघा, त्या घोड्यांना पण तसंच झालं. दिवस मावळा आणि AC मध्ये गाडी आली, ACच्या मध्ये गाडी आली, तसं त्यांच्या नाकात वारं शिरल्यासारखं अजून पळायला लागली, जोरात पळायला लागली. आणि जोरात पळत असताना त्यांच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला. तो शेतकरी गृहस्थ म्हणू लागला, दादा बाबा काका सगळे बाजूला सरका, गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, सगळ्यांनी बाजूला सरका, बैलगाडीचं चाक तुमच्या पायावून जाईन. सगळे बिचारे लोक आपल्यासारखे होते, सगळे बाजूला सरकाले. पण ACच्या मध्ये गाडी आली आणि तिथं होती शांताबाई. नाव होतं शांताबाई, पण भांडल्याशिवाय करमत नाही. मध्ये ACच्या मध्ये शांताबाई आली, रस्त्यावर डोक्यावरचा पदर घेतला आणि कमरेला खोसला. मग तो शेतकरी गृहस्थ म्हणाला, शांत काकू बाजूला सरका, गाडीवरचं चाक पायावून जाईन, गाडीवरचा ताबा सुटलेला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, बाजूला सरका. पण शांत काकू काय म्हणाली, रस्ता काय तुझ्या, रिकामी जागा तुम्हीच भरा. ती म्हणाली, रस्ता काय तुझ्या बापा जा. मग तेवढं म्हणूस तर ती गाडी गेली बी, तिच्या पायावरून कटकन पाय मोडला. आणि आता तिने कुठं जावं दवाखान्यात, पण ती कुठं गेली, कोर्टामध्ये गेली, त्याच्यावर केस नोंदवली. आता ह्यांनी कधी 4 पिढ्यामध्ये कोर्टाचं तोंड ना पोलीस स्टेशनचं तोंड पाहिलं होतं, पण याच्यावर आज वेळ आली. कोर्टात घरी गेला आणि रडत बसला. त्याचा मित्र त्याला म्हणाला, अरे इथं काय रडत बसला, जाऊन कोर्टात वकील लावून निर्दोष मुक्त हो. मग गेला, वकील लावला. त्या वकिलाने सांगितलं, तू काय करायचं, जज साहेब तुला कोणता प्रश्न विचार, तू काय म्हणायचा, फक्त एकच शब्द बोलायचा, काय, बुईंग. आता त्यांनी त्याला सगळं सांगून ठेवलं होतं, जेवढे प्रश्न विचारते तेवढे फक्त उत्तर काय द्यायचं, बुईंग. आता तसंच ठरलं. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये गेला, एका कडघऱ्यामध्ये शांता काकू, एका कडघऱ्यामध्ये तो गृहस्थ. त्या दोघांना पण एका कडघऱ्यामध्ये उभा केलं. आणि मग जज साहेबांनी त्या गृहस्थाला विचारलं, तुझं नाव काय, हा म्हणाला बुईंग. तुझं गाव काय, हा म्हणाला बुईंग. अरे चाललंय काय, तो म्हणाला बुईंग.
ते म्हणते ह्या शांत काकूला काय झालं? तो म्हणतो बुईंग. आता ह्यांनी सांगूनच ठेवलं तर जज साहेब काय बोलतील फक्त बुईंग उत्तर द्यायचं. काय करायचं? बुईंग उत्तर द्यायचं. आती मग जज साहेबांनी विचारलं ह्या शांत काकूला लागलं कसं काय? हा म्हणतो बुईंग. मग जज साहेब शांत काकू बाजूला उभं राहिल्या होत्या. शांत काकूची तळपायाची आग मस्तकाला गेली. शांत काकू जज साहेबाला म्हणती जज साहेब काल हा बिचारा शांत काकू बाजूला सारखा गाडीवरचा ताबा सुटलाय. कुणाला सांगते? जज साहेबाला. आणि मग म्हणती शांत काकू काल गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली वेसून सुटली. शांत काकू बाजूला सरका. पण मीच काय म्हणेल त्यांना? रस्ता काय तुझ्या? मग हिने कुणाला सांगितलं? जज साहेबाला. जज साहेबाच्या लक्षात आलं हिची चूक नसून ह्याची चूक नसून हिची चूक आहे. हिला धरलं आणि टाकलं कस्टडीमध्ये. मग हे नाचतच नन्नारे नाचतच आला. मग नाचत आला. बायकोला विचारलं. बायको म्हणाल काय झालं? ते म्हणते आदुगर कुरडे भजे तळ मला खाऊ दे मग तुला सांगतो. मग बायकोने भजे तळले. त्यांनी एका मुठीमध्ये 10 भजे घेतले सगळे तोंडात टाकले. किती? 10. ते चगळून आतमध्ये ढकलायचं. तितक्यात वकील दारामध्ये हजर. वकील म्हणाला ए गृहस्था माझ्या पैशाचं काय? हा म्हणतो बुईंग. फक्त तुम्ही आता आमच्या सगळ्यांना सप्त झाल्या बुईंग करू नका म्हणजे झालं. पण तसं करणार नाही. मला माझा विश्वास आहे तुमच्यावर. मग त्या वकिलाने ह्याच्यावर काय केलता? उपकार. आणि यांनी काय केलं? त्या उपकाराची परतफेड केली. असे काही जगामध्ये पाहायला भेटतात. परंतु या भगवान परमात्म्याला आपल्याला सुंदर निर्दय दिला. आपण काय केलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि नामचिंतन केलं तर काय होतं? तर अभंगाचं दुसरं चरण. दया चिंतने निरसेला संकट. दया चिंतने निरसेला संकट. चिंतने निरसेल संकट तराल बुरगट भव सिंधू. त्या भगवान परमात्म्याचं नाव जर आपण कंठामध्ये धारण केलं तर आपल्यावर जेवढे मोठे संकट येतील, किती मोठे संकट आले तर त्याचं निरसन होतं. काय केल्यानं? तर माझ्या भगवान परमात्म्याचं नुसतं नाव घेतल्यानं. परंतु आपण त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं, पण आजकाल असं झालंय की जिथं बोलायचं तिथं बोलत नाहीत आणि जिथं बोलायचं नाही तिथं बोलतात. तर ऐका एक दृष्टांत सांगते. एका गृहस्थाच्या घरी 3 मुली होत्या. किती? असं तरी करा नाही तर असं तरी करा. किती मुली होत्या?
3 मुली होत्या. त्या खूप सुंदर दिसायला होत्या. असं वाटायचं स्वर्गातल्या अप्सराच येऊन टिकवल्यात का काय. एवढ्या सुंदर मुली होत्या, परंतु त्यांच्यामध्ये एक एक दोष होता. काय होता? एक होती बोबडी, एक होती तुतानी आणि एक होती गियांगानी. त्यांना पाहुणे बघायला आले, त्या थोडंसं का बोलल्या लगी मोडलेलं ते जमलेलं मोडून जायचं. म्हणून त्यांच्या वडिलांनी काय सांगितलं, मुलींनो आता तुमच्यासाठी शेवटचं स्थळ पाहिलंय. आता तुम्ही जर बोलल्या तर पुढच्या वेळेस तुम्हाला स्थळ बघायलाच जाणार नाही. मग तो गृहस्थ म्हणाला, तुम्ही काय करायचं, तुमच्या तोंडाला कुलूप लावायचं आणि चावी माझ्या हातात द्यायची. मुली म्हणाल्या बर. मग पाहुणे घरात आले, त्यांनी सुंदर स्वयंपाक केलेला. पाहुणे आले, थोडेसे बोलले, गप्पा मारल्या आणि बसले जेवायला. मग मुली सुगरणीसारख्या वाढायला लागल्या. ते जेवायला काय होतं बरं, कढी होती, बासुंदी होती, गुलाबजामुन होते. सांगितलं असं पण तोंडाला पाणी सुटून देऊ नका. प्रत्येक पदार्थ त्या जेवणामध्ये ताटामध्ये वाढला होता. आणि त्या ताटामध्ये होती कढी. कढी होती तर त्या पाहुण्यामध्ये एक मोठ्या पोटाचा पाहुणा बसलेला होता. तो मोठ्या पोटाचा पाहुणा म्हणाला, विचार केला त्यांनी, आपण आल्यापासून ह्या मुली सुगरणीसारखा स्वयंपाक केलाय, ह्या सुगरणीसारख्या वाढतात, पण ह्या तोंडातून एक पण शब्द बोलला नाही. त्याला वाटलं ह्यांच्यात काहीतरी घोळ आहे. काय? यांच्यात काहीतरी घोळ आहे. मग त्यांनी ठरवलं, ताटामध्ये वाटी होती, वाटीमध्ये होती काय, कढी. आता मला सांगा, कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळते का? तर नाही. मग त्यांनी काय केलं, 5 बोटं कढीमध्ये बुडवले आणि चटकन एक कढीचा फुरका मारला. तो म्हणाला, वा काय कढी झाली, या सगळ्या डोकेवाडा गावामध्ये आजपर्यंत मी कुठंच कढी खाल्ली नाही, अशी कढी झाली. आता जिने कढी केली ती गेली आतमध्ये, येऊन पातीलच घेऊन आली. पातीला पाहुण्या पळ म्हणते, पाहुणा वालू का पली पली थोली पली पली, पाहुणा तकालपतून गामा गुंद आले, थोली पली पली घ्या. मग त्या पाहुण्याला आश्चर्यचकित झालं. पाहुणा 5 बोटांनी सुरकन फुरका मारित होता, परंतु आता काय करायला लागते, तोंडच त्या पातील्यात पडलं. तोंडाने काय, नाकानेच कढी ओढायला लागला. मग बोबडी बोलली, आता कोणती राहिली, तुतानी. तुतानी बी आली, काय तिघ बसते का, ती बी आली. ताई तू कशाला बोललीस. आता बोबडी झाली, तुतानी झाली, आता कोणती राहिली, गियांगानी. ती बी आली, ती बी का बसती का, ती म्हणती मोन्ना मोन्ना मोन्ना, दमनेला मोन्ना, कन्न का डोकेवाडा नाही कन्न. मला सांगायचं काय, तर आपल्या भगवान परमात्म्याचं नाम जर आपण कंठामध्ये धारण केलं तर आपल्या जेवढं मोठं संकट आलं त्या संकटाचं निरसन होतं. तर ऐका, कुणाचं निरसन झालं, तर माझे हनुमंतराय ज्यावेळेस त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस रामसभा भरली त्यावेळेस एक मोठा प्रश्न निर्माण झाला, राम मोठे का रामाचे नाम मोठे. काय तुम्हाला उत्तर सापडते का त्याचं? नाही. तर ऐका, त्या सभेमध्ये नारदांनी प्रवेश केला. कोणी? सतत नारायण नारायण श्रीमद नारायण 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 हरी नारायण
नारदवाले बाबा नारायण नारायण भजन करतच त्या सभेमध्ये आले. कोण? जे सारखी शेंडी हलत चलत असतात ते. माझे नारदजी त्या सभेमध्ये प्रवेश केला आणि तिथल्या सभेमधल्या राजा महाराजांनी विचार केला. आता नारदजी आणले म्हणले ह्यांच्याकडे प्रश्नाचं उत्तर मिळणार. मग त्या राजा महाराजांनी विचारलं नारदजीला, नारदजी आता आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर दे. ते म्हणले काय ना? मग ते राजे म्हणाले आता आम्हाला सांगा, राम मोठे का रामाचं नाम मोठं? मग नारदजी म्हणाले थोडा प्रश्न अवघड दिसतोय, 2 दिवस द्या, मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देतो. मग नारदजी सगळे राज महाराज म्हणायला लागले बरं तुम्हाला 2 दिवस देतो, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग नारदजीने सभा सुटली. नारदजींनी हनुमंतरायांना गाठलं. कुणाला? हनुमंतरायांना. मग हनुमंतरायांना गाठलं आणि नारदजी त्या हनुमंतरायांना म्हणाले, हनुमंता उद्या सभा भरत असताना तू सर्वांचं दर्शन घ्यायचं, परंतु कोणाचं दर्शन घ्यायचं नाही? प्रभू रामचंद्रांचं दर्शन अजिबात घ्यायचं नाही. का? कारण तुला उद्या त्याच्या प्रश्नाचं उत्तर कळेल. मग हनुमंतराय म्हणाले बरं तुम्ही जसं म्हणताल तसं उद्या करू. मग दुसऱ्या दिवशी अजून सभा भरली. नंतर मग हनुमंतरायांनी जसं नारदजींनी सांगितलं तसं त्याप्रमाणे करायला सुरुवात केली. सर्वांचं दर्शन घेतलं, परंतु हनुमंतरायांनी कोणाचं दर्शन घेतलं नाही? प्रभू रामचंद्रांचं. मग नारदजी प्रभू रामचंद्रांकडे गेले आणि म्हणाले, काय म्हणाले? प्रभू आपल्या राज्यामध्ये न्याय नाही का? ते म्हणाले काय झालं? मग नारदजी म्हणू लागले, अरे सर्व या तुमचा भक्त हनुमंतराय त्यांनी सर्वांचं दर्शन घेतलं, परंतु तुमच्या चरणावरती अजिबात मस्तक झुकवलं नाही. आता त्या हनुमंतरायला काही ना काही शिक्षा दिलीच पाहिजे. मग काय शिक्षा द्यायची ठरवलं? यांना फाशीची शिक्षा द्यायची. काय? ह्यांना ठार मारण्याची शिक्षा द्यायची. मग हे ठरलं. आता वचन घेतलं, प्रभू रामचंद्रांकडून वचन घेतलं. प्रभू रामचंद्रांचा चेहरा पडला. आपल्या भक्ताला ठार मारायचं ते पण माझ्या हातानं. त्यांना खूप वाईट वाटलं, परंतु एक राजा होता म्हणून त्याचं कर्तव्य पार पाडणं ते एका राजाचं कर्तव्य आहे. मग त्या राजांनी माझ्या प्रभू रामचंद्रांकडून वचन घेतलं. आणि मग दुसऱ्या दिवशी हनुमंतरायांना नारदजी म्हणाले, हनुमंतराय तुम्ही उद्याच्याला शरयू नदीचे स्नान करायचे आणि सूर्यापुरे श्रीराम जयराम हा मंत्र म्हणीत उभे राहायचं. आता हनुमंतराय म्हणे शरयू, आता अयोध्या कोणत्या नदीवर उभा राहिलेली होती? शरयू तीरावरी अयोध्या, शरयू तीरावरी अयोध्या, अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी. ती अयोध्या शरयू नदीच्या तीरावरती उभारलेली होती. मग हनुमंतरायांना नारदजींनी काय सांगितलं? त्या शरयू नदीचे स्नान करायचे आणि सूर्यापुढे श्रीराम जयराम हा मंत्र म्हणीत उभे राहायचे. मग तसंच जसं नारदजींनी हनुमंतरायांना सांगितलं तसं ते हनुमंतराय करायला लागले. गेले शरयू नदीचे स्नान केलं आणि सूर्यापुढे नमस्कार करीत श्रीराम जयराम हा मंत्र उच्चारित उभं राहिले. मग प्रभू रामचंद्र आले आणि त्यांच्यावर बाणाचा वर्षाव केला. का? त्यांचं मन नव्हतं, त्यांचं मन करत नव्हतं माझ्या भक्ताला मारावं, परंतु प्रजानी वचन घेतल्यामुळे ते वचन ते मोडावं कसं म्हणून माझे प्रभू रामचंद्र त्यांच्या बाणांचा वर्षाव करतात. ऐका, माझे प्रभू रामचंद्र त्या बाणाचा वर्षाव करता करता थकले, परंतु त्या हनुमंतरायांचा केस सुद्धा वाकड जाणार नाही. का? कारण त्यांच्या अंगावरती त्या राम नामाचं कवच धारण केलं. तर एवढं माझ्या चांगले जय हो. माझ्या कंठी मुक्त केलेला प्रेता, चांगले
केला परंतु त्यांचा केस सुद्धा वाकड झाला नाही. का? कारण त्या हनुमंतरायांनी श्रीराम राम 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 हा मंत्राचा जप करत करत त्यांनी पूर्ण अंगावरती त्या रामनामाचं कवच धारण केलं. म्हणून त्या प्रभू रामचंद्रांच्या बाणाचं वर्षावानी काही झालं नाही त्यांना. हे काय? मग प्रश्नाचं उत्तर कळालं. राम मोठे का रामाचं नाव मोठं? काय काय मोठं? राम मोठे का रामाचं नाव मोठं? हा, तर रामाचं नाम मोठं. ऐका, आपण आपल्यावरती कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटाचं निरसन होतं. काय? तयाच्या चिंतने निरसेल संकट तर आला दुर्गट भवसिंधू. कितीही मोठं संकट येऊ द्या, आपण त्या भवसिंधूतून तरुण चालतो. कुणाच्या नावानं? तर माझ्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या नावानं. मग ते नामचिंतन करून काय होतं? तर आपले कोटी कुळे उद्धारतात. ते म्हणजे अभंगाचं तिसरं चरण. जन्मोनिया कुळी धरी हाची नेम अहनिशी. आपण ज्या कुळामध्ये जन्म घेतला, कोणताही कुळ असू ते, आपण कोणत्याही जातीचे असलो तरी पण या भगवान परमात्म्याचं नामचिंतनाला कोणाला पण अधिकार आहे. या माझा भगवान परमात्मा असं म्हणले नाही यांनी माझं भजन करा त्यांनी माझं भजन करा, पण माझ्या भगवान परमात्म्याला सगळ्यांना अधिकार आहे. यारे यारे लहान थोर यारे अति भलती नारी न करावा विचार कवनास. तर माझ्या भगवान परमात्म्याचं सगळ्यांना अधिकार आहे. कोणत्याही कुळात जन्म घ्या, परंतु माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतनाचा नियम सर्वांनी करायचा म्हणजे करायचा. काय? तर माझ्या भगवान परमात्म्याचं नाम सगळ्यांनी घ्यायचं. नाम खूप श्रेष्ठ आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगून गेले, आपण जर स्वयंपाक करताना भगवान परमात्म्याचं नामचिंतनाचं जर आपण नामचिंतन करत असताना आपण जर स्वयंपाक केला तर तुमच्या पोटी नक्की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, माझ्या भगवान परमात्म्याचं नाम घेण्यासाठी कोणत्या काळ वेळाची गरज नाही. कधीही तुम्ही नाम घ्या, रात्र असो की दिवस असो. दिन रजनी हाची दंडा गोविंदाचे पोवाडे. ऐका, माझ्या भगवान परमात्म्याचं नाम घ्यायला कोणता काळ वेळ लागत नाही. कधीही तुम्ही नाव घ्या, तो भगवान परमात्मा तर तुमच्यावरती खुश होईल.
म्हणून आपण सगळ्यांनी आता सगळ्यांनी वरती हात घ्यायचा आणि भगवान परमात्म्याच्या नामाचं उच्चारण करायचंय. सगळ्यांनी घ्या. विठोबा रखुमाई, 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 विठोबा खूप सुंदर. जन्मुनिया कुळी वाचे स्मरेना मन धरी हाची नेम अहनिशी कर. तुकोबराय शेवटच्या चरणात काय म्हणतात? तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. आपण जर त्या भगवान परमात्म्याचं कोणत्याही कुळात जर घेतलं, कधीही त्या भगवान परमात्म्याचं नाम घेण्यासाठी अजिबात काळ वेळाची गरज नाही. तुम्ही कधी पण सहज जरी नाम घेतलं तरी तो भगवान परमात्मा तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करा, तुकोबराय काय म्हणतात? तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. असो, माझ्या अल्पबुद्धीने जसं मला अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला तसं अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जर कळलं नसेल, ज्यांना अभंग कळला त्यांच्यासाठी चांगलंच. ज्यांना नाही कळला त्यांनी माझ्या एकनाथ महाराजांनी काय केलंय तर पिंगळ्याची रचना केली. काय ऐकायचं का पिंगळा सगळ्यांना? हा, तुमची इच्छा असेल तर घेऊ. ऐकायचं ना? हे जरी नाही कळलं तरी दुसरे येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हो हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही सरती शेवटी बा बांधून देईल. सरती शेवटी बा, सरती शेवटी बा बांधून देईल.
धिंगा ग अवघा धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा जिजाऊने जिजाऊने काय माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा रयतेचा हा राजा जानता राजा रयतेचा रयतेचा हा राजा जानता राजा जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा काया राती तळपत होता तिच्या रूपाचं रण काया राती तळपत होता तिच्या रूपाचं रण अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना त्या जोडीला आई म्हणाला त्या जोडीला आई म्हणाला राजा तो शिवबा तो शिवबाला म्हणून आनंदाने नाचत होती म्हणून आनंदाने नाचत होती केवळ पंचानना मदाना केवळ पंचानना येडका मदाना मदाना केवळ सर्वांनी हात वरती घ्या सर्वांनी धन्यवाद वैभव कॅमेरा फिरवा कॅमेरा तुम्ही डुगू ऐका फिरवीतो सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, असं ऐकतच बघा बसा वाटतंय, हो की नाही? बघा, माझ्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केल्यानं किती आनंद भेटतो. असो, जसं माझ्या अल्पबुद्धीला सुचलं तसं माझ्या गुरुवर्यां जे चुकलं असेल ते माझं मला परत द्या, आणि जे बरोबर असेल तर ते माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद समजा. माझे गुरुवर्य हरिभक्त परायण साध्वी सोनाली दिदी करपे, त्यांच्या संस्थेमध्ये आम्ही शिकत आहोत. या सगळ्या माझ्या गुरु भगिनी आपल्याच गावामधले आहेत.
त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि या बालगोपाळांसाठी आणि या घडवणाऱ्या गुरुजींसाठी यांच्या जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, माझ्या अल्पबुद्धीने जसं पटलं असेल तसं तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर मला माफ करा. तुमची मुलगी म्हणून पहिली असेल तर दुसरी समजा, दुसरी असेल तर तिसरी, आणि तिसरी असेल तर चौथी समजा. आणि भगवान परमात्म्याच्या कृपेने ज्यांना 5-5 आहेत त्यांनी मला 6वी समजा. आणि ज्यांना काहीच नाही त्यांनी दत्तक घेतलं तरी चालेल. समोर वडील बसलेले फुल परवानगी. असं काही करू नका. जसं माझ्या अल्पबुद्धीला पटलं तसं मी कीर्तन सोडवण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. पेटी मास्तर असतील, मृदुंगाचार्य असतील, इकडे चोपदार असतील, तुळशीवाल्या काकू असतील, विनेकरी बाबा असतील, आपले यूट्यूब चॅनलवाले काका असतील, माईक सिस्टीमवाले काका असतील, तसेच इकडं गायनाचार्य उभे असतील. सर्वांचे चरणी नतमस्तक होते. आणि सेवेला सुरुवात का पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.